देशभरातील नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरने सोमवारी कोल्हापुरात पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारचा निषेध केला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे यांनी आंदोलनादरम्यान बोलताना पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारने तातडीने संवाद साधावा तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी भूमिका मांडली। आंदोलन दडपशाहीने मोडून काढण्याचा प्रयत्न हा लोकशाहीला मारक असल्याची टीकाही त्यांनी केली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरच्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापुरात हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभे राहील असा इशाराही दिला। यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा रुपाताई वायदंडे, जिल्हा सचिव प्रताप बाबर, जिल्हा संघटक दयानंद दाभाडे, महिला आघाडीच्या संगीता लोखंडे, गीता सुतार, शहर सचिव उत्तम सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते।